अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे सखा पांडुरंग. ही आहे 4थ्या दिवसाची रम्य पहाट. कातेवलीपासून सुरू होणारा हा जो प्रवास आहे आणि या प्रवासाच्या सकाळच्या अगदीच प्रहरी आपला सूर्यनारायण कसा अगदी केशरी रंगानं बाहेर पडलाय बघा. ओम साईराम. गुड मॉर्निंग, सुप्रभात, ओम साईराम. सर्वांचं मनापासून स्वागत आहे उरण ते शिर्डी मानाच्या पालखीच्या पदयात्रेमध्ये. आजचा आपला 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसामध्ये आपण करतोय पुढचा प्रवास. तर या प्रवासादरम्यान आपण चलूया या शहापूर शहरामधून पुढे जाता जाता आपल्याला छोटासा एक घाट लागेल. घाटातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर एका रस्त्याच्या हायवेच्या डाव्या बाजूला एक मोकळं पटांगण असणार आहे. त्या पटांगणामध्ये आपला आजचा दुपारचा मुक्काम असणार आहे. तर या मुक्कामासाठी आपण चलूया. आपली पालखी पुढे गेली आहे. आपण अजून जो नाश्ता तयार होतोय त्या ठिकाणी थांबलोत. तर आपण पुढे जाऊया. ओम साईराम. हो रे वेणा कुठला. मित्रांनो, दिंडी निघून 2.5 तास म्हणजे 7:32 झालेले आहेत आणि आपण शहापूरमध्ये आलोय. मी शहापूरमध्ये आलोय. दिंडी पुढे गेलेली आहे. मला वाटते दिंडी कदाचित 10 ते 15 मिनिटं नाश्त्याच्या. ओम साईराम. आपण आता नाश्त्याच्या स्पॉटवर आलो. या बाजूला आपला नाश्ता असणार आहे. हा अगदी जलद गतीनं धावणारा रस्ता आहे आणि याच्या आतमध्ये आपण नाश्ता करणार आहोत. हो रे वेणा कुठला. हो रे वेणा कुठला. बाबांच्या पालखीवर नैवेद्य आणि त्याला आता पाणी सोडलं जात आहे.
कसा चाललाय प्रवास? चांगला. ओम साईराम. आपण आता नाश्त्यापासून पुढं चाललो आहे. आपल्या मागून म्हणजे मी थोडा पुढं उभा आहे. या बाजूनं निशाण आपल्याला आता बघायला मिळेल आणि निशाण नाश्ता केल्यानंतर साई पदयात्री पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी दुपारचा महाप्रसाद सुरू होतो आहे, त्याची तयारी सुरू आहे. या बाजूला पनीर आहे. साईराम. ही सगळी जी मंडळी आहे ती आपल्या 25 वर्ष आपल्या मानाच्या पालखीची सेवा करणारी आहे. यांना जर तुम्ही विचारला, जे आपण अगोदरही विचारला, की तुम्हाला काय मिळते ही सेवा करून, फक्त त्यांचं एकच उत्तर असतं, समाधान. माणसाच्या आयुष्याचं खरं समाधान कुठे शोधायचं ठरवलं तर काही गोष्टीचं उत्तर कधी माणसाला मिळत नाही. पण या माणसानं त्याचं उत्तर सापडलंय म्हणून गेली 25 वर्ष आपल्या पालखीसोबत सातत्यानं ते सेवा करतात. ओम साईराम. हे बघा, हे जे बसलेत ना, हे सगळे आमच्या गाड्यांचे चालक आहेत. ते आपल्या साई सेवकांना थोडंसं मदत करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. त्या ओसाड रानात आला बहर, त्या ओसाड रानात बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. लिंबाच्या पानात. साईला आवड, त्याची साईला आवड. त्याची साईला आवड, त्याची साईला आवड. महाजाऊन त्या गुरुच्या स्थानात, महाजाऊन त्यांनी निघत ध्यानात.
बाई ग साई दिसतो ग लिंबाचे पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाचे पानात, आला बहार या जाऊ साड रानात, आला बर जाऊ साड रानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाचे पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाचे पानात, लिंबा माझा लिंबा काली तो सांगतोय सर्वांना, जरा माझा लिंबा काली तो सांगतोय सर्वांना, त्याच्या डोईस बांधलेला बांधलेला साई बाबा मुक्ती असो, साईंचा भक्त सुखी असो, साईंचा भक्त सुखी असो, चला की तुम्ही शिडी गावाला, चला की तुम्ही शिडी गावाला, फक्त मनात भाव पाहिजे, साई बाबा मला पाहिजे, फक्त मनात भाव पाहिजे, साई बाबा मला पाहिजे, ते मुंबई नको मला. साईराम, तुमचा पालखीमध्ये चालक म्हणून किती वर्ष आहे? पहिला वर्ष. कसं वाटतं पालखीमध्ये? चांगला अनुभव आहे तुम्हाला? माझा 9वा वर्ष आहे. 9वा वर्ष. कसं वाटतं या वर्षी 25वा वर्ष? खूप हा दादा, तुम्हाला? हे तर खूप वर्ष झालेत ना? 3 वर्ष. कसं वाटतं पालखीमध्ये? बरं वाटतं. वरती मान करा, दुसरा चला शिर्डीला जाऊया, रडू नको बाला, चला शिर्डीला जाऊया, शिर्डीला जाऊया, मुखाने साईराम बोलूया, शिर्डीला जाऊया, मुखाने साईराम बोलूया, रडू नको बाला, चला शिर्डीला जाऊया, रडू नको बाला, चला शिर्डीला जाऊया, शिर्डीला जाऊया. शिर्डी गावा पाहिजे, साई बाबा मला पाहिजे, मला शिर्डी साई बाबा मला पाहिजे, मला शिर्डी गावा पाहिजे, साई बाबा मला पाहिजे. करून समोरचा गाणी सांगायला
हा नियोजनामध्ये बदल बोला म्हणजे नाश्त्याच्या याच्यामध्ये चेंजेस, जेवणामध्ये चेंजेस. त्याच्या डोईवर साई बाबा सांग गालात हसतय. हो रे वेणा कुठला. ओम साईराम. दुपारच्या पालखी प्रस्थान करण्याचा मान बेलपाडा, गव्हाण, न्हावा, कोळीवाडा आणि पनवेल विभागाच्या साईभक्तांचा आहे. त्यांची तयारी पाठीमागे सुरू आहे. ओम साईराम. हे आपले साई भक्त जे आहेत मुक्त्यावरून आलेले आहेत आणि फक्त आपल्या साई पदयात्रींना ही जी फळं आहेत ही फळं वाटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या समोर दिसत असेल बाबांचं निशाण पोचलं आहे. बाबांचा रथ देखील आपल्या समोर आला आहे.
तर आपण त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ की ते पदयात्र्यांची सेवा करतायत. साईनाथ महाराज की ओम साईराम. ओम साई. ओम साईराम. हे इथं येत. कोण आहे? खेळणं कुठलं? ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. पालखी बघा इथून आहे ओम साईराम. तिकडे. काही अंतरावर आपल्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी थंडाच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत. आपण आपल्या साई भक्तांना थंडाच्या बॉटल देणार आहोत. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आता बरोबर वाटतं. त्यांना पण घ्या 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 साईराम घ्या. मित्रांनो, जी आपली दिंडी आहे ना ती सायंकाळच्या दुपारती ठिकाणी पोहोचली आहे. हॉटेल हायवे फेमस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि समोर आपला बाबांचा निशाण. हो रे खेळणं कुठलं? बरं, हे आहेत मंडळाचे उपाध्यक्ष. 25 वर्ष आहे आणि आपल्या सगळ्या तरुण साई भक्तांनी चांगल्या पद्धतीनं पालखी चालवली. कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतंय. कसा अनुभव राहिलाय? खूप छान. काय त्रास? नाही कायच नाही.
25वं वर्ष, तिसरा दिवसच झाला, अजून आपले 6 दिवस बाकी आहेत. काय नाही, एकदम फ्री, काही टेन्शन नाही. काही टेन्शन. अध्यक्ष पण चांगले. काय प्रतिक्रिया आहेत? ओम साईराम, कशी काय प्रतिक्रिया आहे 25व्या वर्षानिमित्त? नियोजन एक नंबर. या वर्षी त्याचं अतिउत्तम होईल नियोजन. या वर्षी अतिशय उत्तम नियोजन. बरे हे सगळे साई भक्त आहेत. पहिला वर्ष कोणाचं आहे? पहिला वर्ष सगळे नवीन आहे. हा, या साई भक्तांचा पहिला वर्ष आहे. मी स्वतः फॉर्म भरलाय ना. आनंद कुठल्याही ट्रिपपेक्षा म्हणजे साई पालखीमध्ये आहे ना, इतर ट्रिपला पैसा लागतो आणि या वारीसाठी आपल्याला आमंत्रण लागतं. हे सगळ्यांना आपल्याला आमंत्रण मिळालं बाबांचं. तर बोला ओम साईराम. जय साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. इरादे रोज बनते रोज बिगड़ते, इरादे रोज बनते रोज बिगड़ते, शिरडी वही आते जिन्हें साईं बाबा बुलाते. बोलो बोला ओम साईराम. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ झाली आहे आणि आरतीनंतर नाश्त्यावर बघा साई साईकडे पॅटीस बनवलेत. पॅटीसचा नाश्ता. लेट झाला सगळ्याला भेटेल हो. ओम साईराम हा रात्रीचा प्रवास आहे आणि रात्रीच्या प्रवासामध्ये आता आपण कसारा जो बायपास आहे ना, त्या ठिकाणी आपला मुक्काम असणार आहे. आपण बघतोय कशा पद्धतीने एका रांगेमध्ये सफेद रंगाच्या पट्ट्याच्या आतमधून सगळे साईभक्त चालत आहेत. काही क्षणावर आपला मुक्काम असणार आहे. आपण त्या ठिकाणी जाऊया. बाबांचा रथ देखील आपल्या नजरेस पडतोय.
सोनारी गावातील साई भक्तांना घरून आलेली भेट आहे. तुम्ही कुठेही जा, आपले घरची जी माणसं असतात ना, आपली चोख व्यवस्था करतात. तसं सोनारी गावातल्या या साई भक्तांना घरून आलेली ही जेवणाची भेट आहे. ओम साईराम. अध्यक्ष महाराज पकले. हॉटेलमध्ये बसल्यानंतर वेगवेगळ्या प्लेट मागवणारी माणसं असतात ना, ती दिंडीमध्ये आल्यानंतर एका एका ताटामध्ये 5-5 जण खातात. इकडे बघा. चौथ्या रात्रीच्या मुक्कामावर काय महाप्रसाद आहे आपण आता बघूया. बघा, चौथ्या रात्रीच्या मुक्कामावर असणारं जेवण उसळ आहे, चवळीची भाजी आहे, भजी आहे, वरण भात आणि आपल्या पापडी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. नेहमीच जेवण वाढणारी आमची ही जेवण वाढणारी टोळी आमची साई भक्तांची. सकाळी मागणी पूर्ण होती पाहिजे. हे आमचे आहेत किरण दादा. 2 वर्ष ब्रेक होता, पण जेव्हा असतात तेव्हा पालखीमधलं विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं चांगलं नियोजन तेच बघतात. ओम साईराम. ओम साईराम. हे जातं त्याच्या पुढं. काढा तो. ओम साईराम. ओम साईराम. गरम झालं इकडं. काय मग साईराम, कसा वाटला व्हिडिओ? आता विश्रांतीची वेळ झाली आहे. आता आम्ही विश्रांती करतो, तुम्हीही विश्रांती करा. भेटूया उद्या सकाळीपासून. तद्वर शुभरात्री. ओम साईराम.